नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही शिक्षण क्षेत्राशी संबंधित असाल किंवा शिक्षकेतर कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। महाराष्ट्र शासनाने शाळांमधील आकृतिबंध आणि लिपिकवर्गीय पदांबाबत एक नवीन शासन निर्णय निर्गमित केला आहे। या GR नुसार नेमकं काय बदललेलं आहे, चला तर मग महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊयात। यापूर्वी 28 जानेवारी 2019च्या शासन निर्णयानुसार 500 पर्यंत पटसंख्या असलेल्या शाळांसाठी एक कनिष्ठ लिपिक पद मंजूर होते। मात्र आता 15 मार्च 2024च्या शिक्षक संच मान्यतेच्या निकषानुसार यामध्ये बदल करण्यात आला आहे। त्यानुसार नवीन नियमाप्रमाणे आता इयत्ता 5वी ते 12वीच्या पटसंख्येनुसार ज्या शाळेत किमान 3 शिक्षक मंजूर असतील तिथे एक कनिष्ठ लिपिक पद मंजूर केले जाणार आहे। तसेच इतर पदे म्हणजेच वरिष्ठ लिपिक आणि मुख्य लिपिक यांच्या पदांचे जुने निकष तसेच कायम ठेवण्यात आलेले आहेत। थोडक्यात सांगायचं तर शिक्षकांच्या पदाप्रमाणेच आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांसाठीही सुधारित निकष लागू झाले आहेत। त्यामुळे शाळांमधील प्रशासकीय कामाला अधिक स्पष्टता मिळणार आहे। हा व्हिडिओ तुमच्या शिक्षक मित्रांना आणि शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना नक्की शेअर करा। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।